माननीय अमशीद बिराजदार स्टेजवर येण्याची कृपा करावी. पंच कमिटीचे प्रमुख राजू मुल्ला व्यासपीठावर यायचं आहे. राजू मुल्ला, गणेश शिलवंत, सूर्यकांत हुमनाबादकर व्यासपीठावर यायचं आहे. पंच कमिटी ज्यांनी यात्रा अतिशय तनमन धनानं पार पाडलेल्या आहेत. या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. 5च मिनिटात या ठिकाणी नाटकाचं सुरुवात होत आहे. मी सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांना, तरुण मंडळींना, महिला वर्गांना, ज्येष्ठांना, सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. या 2025 सालाबादाप्रमाणे गैबीपीर संगमेश्वर या ग्रामदैवतांच्या यात्रेच्या निमित्तानं शेवटचा आज सांगता समारंभ म्हणजे सगळ्यांच्या आवडीचं, सगळ्यांना अतिशय कौतुक असलेलं, कुतूहलानं ज्यांनी वाट पाहत आहात, आपल्या गावातील कलाकार गेले 2 महिने परिश्रम घेऊन, कष्ट घेऊन या नाटकाची तयारी या ठिकाणी केलेली आहेत. या नाटकाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. मी व्यासपीठावरील प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. माननीय रामापाण्णा, अतुलजी, नटराजजी, सोसायटीचे चेअरमन आपले अमीनभाई मुजावर, सरपंच माननीय पीरसाबजी शेख यांना विनंती करतो या सगळ्यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करावा अशी विनंती करतो. नंतर पूजन आहे. माननीय अरविंद महाराज व्यासपीठावर यायचं. आमशीद बिराजदार, धनराज सुतार, ಹಣಿಯಾದ ಹಚ್ಚಿದ ವಿಭೂತಿ ಬೆಳಕಲಿ ಕುಲು ಕುಲು ನಗಗಾನ ಸಂಗಯ್ಯ ಕೈ ಮಾಡಿ ಕರಿತಾನ. धन्यवाद. यानंतर या नाटकाच्या दीप प्रज्वलनानंतर महात्मा बसवेश्वरांचं प्रतिमाचं पूजन या ठिकाणी होणार आहे. मी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमाच्या पूजनाला विनंती करतो. आपल्या गावावर नेहमी ज्यांची कृपादृष्टी आहे, ज्यांनी आपल्या गावासोबत आतापर्यंत स्नेहाचे संबंध जोडलेले आहेत, माननीय श्रीशैलजी नरोळे यांचे बंधू नटराज नरोळे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करावं. संगमेश्वरा दयावार दे झरबादली बरबर दे ನೀನಿಲ್ಲದೆ ನನಗೆ ಬದುಕೆಲ್ಲಿದೆ
संगमेश्वरा दया बाळले हरिदास बाळली हरबारी नीलिंगदानगे संगमेश्वरा दया बाळले मनसल्ले देयारा मनदल्ले निर्गुणगाನ ಮಾದೇವ ನಿಲಯದಲ್ಲಿಲ್ಲ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಪ್ರಾಣ. धन्यवाद. यानंतर आपल्या आजच्या नाटकाच्या स्टेजचं पूजनासाठी मी निमंत्रित करतो जे नेहमीच तळागाळातून अतिशय कष्टातून सामान्य जीवन जगून सामान्याबरोबर सामान्यपणे राहणारे आपल्या शेजारच्या गावचे होटगीचे माननीय सुपुत्र अतुलजी गायकवाड यांना नम्रतेची विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्टेज पूजन करावं. अतुलजी गायकवाड. मनदल्ले निर्गुणगाನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಪ್ರಾಣ ನಾ ಮಾಡಿದಂತ ಪಾಪ ಪರಿಹರಿಸದೇವ ನಾ ಮಾಡಿದಂತ ಪಾಪ ಪರಿಹರಿಸದೇವ ನಿಜ ಭಕ್ತನಾಯ ಈಶ್ವರನೇ ನಿಜ ಭಕ್ತನಿಗೆ ಕಾಯೋ ಈಶ್ವರನೇ ಸಂಗಮೇಶ್ವರ ದಯಮಾಡಲೇ. धन्यवाद. यानंतर सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, समोर या शेवटचं उद्घाटनाचा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. रोडवर थांबलेले महिलांना जागा करून द्या, मध्यभागी महिला बसू द्या. सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे, आपल्या गावामध्ये सर्व जाती धर्माची लोक, हिंदू, मुस्लिम, बौद्ध, हरिजन ही सगळी लोक आपण एकत्रित येऊन या पंचक्रोशीमध्ये एकच पंच कमिटीच्या छत्रछायेखाली गुरुवार गैबी पीरचं संदल, शुक्रवारी कुर्बानी, त्यानंतर शनिवारी ग्रामदैवत हनुमानाचं या ठिकाणी पूजन केलं जातं आणि शेवटच्या दिवशी रविवारी ग्रामदैवत संगमेश्वरांचे पूजन करून नंदीध्वजांची मिरवणूक, पालखी मिरवणूक, असं मला वाटतं हे आजूबाजूच्या सर्व पंचक्रोशीच्या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन आपण हा कार्यक्रम पार पडतो. अतुलजी विशेष म्हणजे यावर्षी आमच्या गावच्या या यात्रेच्या सोबतच कालच्या शनिवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची मिरवणूकसुद्धा आजच्या यात्रेच्या दिवशी आम्ही काढली. म्हणजे आमच्या ह्या गावचं वैभव असं आहे, आनंद असा आहे की आम्ही जात पात धर्म वंश भेद कोणताही मनामध्ये न ठेवता आपण एकत्रितपणानं यात्रा अतिशय प्रामाणिकपणानं मनोभावे ग्रामदैवत म्हणून आपण करतो. आजच्या या शेवटच्या दिवशी हा नाटकाचा अतिशय गोड असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या नाटकाचा शेवटचा असा उद्घाटनाचा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. या उद्घाटनाच्या निमित्तानं मला आवर्जून सांगावंसं वाटतं, नाटकाचे उद्घाटक जे आहेत माननीय रामाप्पा चिवडशेट्टी, मूर्ती लहान कीर्ती महान म्हणायला काय हरकत नाही. छोटं मोठं कार्यक्रम असू द्या, कोणत्याही कार्यक्रमाला ज्या ज्या वेळी आम्ही फोन करतो, हां सर काम होऊ दे न होऊ दे, हां करतो आम्ही. गावातली लोक कोणी छोटा मोठा कोणीही त्यांच्याकडं जाऊ द्या, ते अतिशय प्रामाणिकपणानं तनमनानं रामाप्पांना नेहमी गावाला हातभार लावलेले आहेत. या ग्रामदैवताची आज आपण या ठिकाणी यात्रा करतो आहे. संगमेश्वर मंदिराच्या समोर बोरचं काम एका फोनवर रामाप्पांनी केलेलं आहे. एका फोनवर रामाप्पांनी आपल्याला बोर मारून दिलं. ह्यापूर्वीसुद्धा ह्या मंदिराचं जे आपण बांधकाम केलं, कळसारोहण केलं, अतिशय मनापासून अंतःकरणापासून रामाप्पांनी वटगी मठामध्ये आपली वकिली केली म्हणतो मी. आमचं घराणं रामाप्पांनी त्या ठिकाणी मांडलं
आणि त्यांच्यासोबतच या मंदिराच्या बांधकामाच्या वेळी प्रचंड असं ताकदीनं आपल्यासोबत एक भाऊ म्हणून आपला गावचा एक उत्तरदायित्व म्हणून त्याने आपल्याला या ठिकाणी सहकार्य केलं आहे. आज आपल्या सगळ्यांचे उत्तरदायित्व म्हणून आज आपण या ठिकाणी रामापणांना उद्घाटक म्हणून या यात्रेच्या निमित्तानं उद्घाटक म्हणून आपण निमंत्रित केलेलं आहे. असंच तुमचं आमचं स्नेह आणि प्रेम राहू द्या. इथून पुढं हे वर्षानुवर्षे आपलं चालत राहिलं पाहिजे. माननीय नरोळे कुटुंबीय रामापण्णा अनेक पदाधिकारी या गावाला आत्तापर्यंत सहकार्य करत आलेले आहेत. त्यांच्या या ठिकाणी या निमित्तानं आपण उद्घाटनासाठी निमंत्रित करतो. माननीय रामापण्णा चिवडशेट्टी सावकार या ठिकाणी नाटकाचं उद्घाटन करावं अशी विनंती करतो. वीर वीर राळीला राडून दो महाशिवकार संगीत साहित्य धन्यवाद. नाटकाचं उद्घाटन झालेलं आहे. या ठिकाणी थोड्याच वेळात नाटकाची सुरुवात होणार आहे. परंतु औपचारिकता म्हणून आपण या ठिकाणी काही सत्कार समारंभ घेणार आहोत. या नाटकाच्या निमित्तानं आपल्या या छोट्याशा गावाला मदत म्हणून गावच्या यात्रेला नाटकाला मदत म्हणून माननीय शिरसेलजी नरोळे यांच्याकडून 15,000 रुपये देणगी या ठिकाणी आलेलं आहे. माननीय सुरेशजी हसापुरे यांच्याकडून 11,000 रुपये देणगी देण्यात आलेलं आहे. पीरसाहेब शेख सरपंच यांच्याकडून 11,000 रुपये देणगी या ठिकाणी दिलेलं आहे. माननीय इलाई शेख यांच्याकडून 5,000 रुपये. शिरसेल नरोळे यांचे बंधू नटराज यांच्याकडून 5,000 रुपये. आदित्य सुतार यांच्याकडून 2,100. अमृत गौंडी यांच्याकडून 5,000 रुपये. शिवानंद हुमनाबादकर यांच्याकडून 5,000 रुपये. संतोष गौंडी यांच्याकडून 2,500 रुपये. असे अनेक मान्यवर या ठिकाणी आणखीन बक्षिसं आपल्याला देणार आहेत. मी या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांना नम्रतेची विनंती करतो. या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला छोटासा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचा आहे. 5 ते 10 मिनटात माननीय संतोष होनमाने उद्योगपती यांच्याकडून 5,000 रुपये देणगी आलेलं आहे. तर सत्काराचा समारंभ या ठिकाणी लवकरात लवकर घ्यायचा आहे. माननीय इरफान शेख नूतन आपल्या तरुण धडाडीचे कार्यकर्ते यांना विनंती की रामाप्पा सावकार यांचा या ठिकाणी सत्कार करावा. यानंतर आपले शिरसेलजी नरोळे यांचे बंधू नटराज नरोळे यांचं या ठिकाणी सन्मान करणार आहेत. यात्रा पंच कमिटीचे प्रमुख अध्यक्ष राजू मुल्ला यांना विनंती की त्याने नटराजजी नरोळे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. यानंतर अतुलजी गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी मी विनंती करतो. आपल्या सोसायटीचे चेअरमन माननीय अमीनभाई मुजावर यांनी अतुलजी गायकवाड यांचा सन्मान करावा. त्यानंतर पीरसाहेब शेख माजी सरपंच पीरसाहेब शेख ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी विनंती करतो माननीय संतोष होनमाने यांनी पीरसाहेब शेख यांचा सन्मान या ठिकाणी करावा. संतोष होनमाने यांनी पीरसाहेब शेख यांचा सन्मान या ठिकाणी करावा. त्यानंतर सोसायटीचे चेअरमन
मान्य अमीनभाई मुजावर यांचा सन्मान मी विनंती करतो यात्रा कमिटीचे धडाडीचे कार्यकर्ते गणेश शिलवंत यांनी अमीनभाई मुजावर यांचा सन्मान करावा. गणेश शिलवंत, अमीनभाई मुजावर सोसायटीचे चेअरमन यांचा सन्मान या ठिकाणी करावा. यानंतर अमृत गवंडी यांचा सन्मान या ठिकाणी यात्रा पंच कमिटीच्या वतीनं मी विनंती करतो अमर कुलकर्णी यांनी अमृत गवंडी यांचा सत्कार करावा. राजू मुल्ला यात्रा पंच कमिटीचे अध्यक्ष अतिशय कष्टातून वेळ देऊन या यात्रेची या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी विनंती करतो नरसिंग गवंडी यांनी यात्रा पंच कमिटीचे अध्यक्ष राजू मुल्ला यांचा सन्मान करावा. धन्यवाद. माननीय आप्पा गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी मी विनंती करतो शिवानंद होमनाबादकर यांनी आप्पा गायकवाड यांचा सन्मान करावा. आप्पा पुढे, शिवानंद होमनाबादकर. शिवा शावरसिद्ध बिराजदार यांचे बंधू यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. शावरसिद्ध बिराजदार यांचे बंधू समोर या. त्यांना विनंती आहे या ठिकाणी रवी मेत्रे त्यांचा सन्मान करावा. शावरसिद्ध बिराजदार पुढे या. धन्यवाद. यानंतर आपल्या गावचे माजी उपसरपंच तथा आम्हाला सगळ्यांना सहकार्य करणारे एलाई शेख यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी इरफानभाई शेख यांना विनंती करतो एलाई शेख यांचा सन्मान करावा. माननीय संतोष गवंडी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी या ठिकाणी विनंती करतो रवी मेत्रे संतोष गवंडींचा यांना सन्मान करावा. रवी मेत्रे पुढे. आपल्या संतोषजी संतोष हनुमाने यांचा सन्मान या ठिकाणावर. महेश हुमनाबादकर यांना विनंती आहे की संतोष हनुमाने यांचा सन्मान करावा. दानप्पा सुतार आदित्य सुतार यांचे निमित्तानं दानप्पा सुतार यांच्या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी अमर कुलकर्णींना विनंती करतो की त्यांनी दानप्पा सुतार यांचा सन्मान करावा. चला. ग्रामपंचायतीचे सदस्य माननीय ज्येष्ठ नागरिक आपले हरिश्चंद्रजी गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आहे. मी आपल्या यात्रा पंच कमिटीचे सदस्य गणेश शिलवंत यांना विनंती करतो हरिश्चंद्रजी गायकवाड यांचा सन्मान करावा. गणेश शिलवंत. ध्वजगिन श्री पुट्टराजरो धडमकळ कन्नडीवरो ध्वजगिन श्री पुट्टराजरो धडमकळ कन्नडीवरो कंदाई बारो
लंकापती गौंडी यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे. लंकापती गौंडी धडाडीचे म्हणजे आपले नाटकाचं खरं प्रमोटर, ज्यांना या ठिकाणी खरं श्रेय जातं नाटकाचं, धडाडीचं नाटक असू द्या की आपलं हाडकी असू द्या, त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. यात्रा पंच कमिटीच्या अध्यक्षांनी त्यांचा सत्कार करावा. यानंतर आपल्या गावचे खरं या सर्व कार्यक्रमाला ज्यांनी मनापासून उभारी देत आहेत, धडाडीनं सहकार्य करतात, दोघांना एकच हार घालायचा आपल्याला. दोन व्यक्ती या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जरी वेळ नसलं, पदाधिकाऱ्यांना वेळ नसलं, इरफानबाई शेख आणि संजू हुमनाबादकर या दोघांचं एकत्रित या ठिकाणी रामपाळणांच्या हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करूया. इरफानबाई आग्याव, संजू आणि इरफानबाई दोघंही पुढे या. तुमच्या दोघांचा सत्कार, एकच हार घाला दोघांना मिळून. माननीय नटराजजींना आणि आपलं रामपाळणांना विनंती आहे, या ठिकाणी तुम्ही दोघांना एकच हार घालून सन्मान करावा. दो भाई भाई अशा पद्धतीनं इथून पुढं गावचा कारभार, गावचं व्यवस्थित कोणतंही काम या ठिकाणी सन्मानानं करावं असं विनंती करतो. चला, चंद्रकांत गवंडे यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. पुढे या. आपल्या गावचे सुपुत्र या ठिकाणी चंद्रकांत गवंडीचा सन्मान होणार आहे. वीरेश हुमनाबादकर यांनी चंद्रकांत गवंडीचा सन्मान करा. पुढे या. यानंतर एक सत्कार महत्त्वाचा विशेष असा सत्कार करायचा आहे. आम्ही सगळे पुढारीपणा करतो खरं आहे, पण तळागाळात काम करणारे काही लोक अतिशय मनापासून प्रामाणिकपणे देवाची श्रद्धा म्हणून या ठिकाणी करतात. आमचे काका सूर्यकांत हुमनाबादकर यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. त्यांना या ठिकाणी व्यासपीठावर बोलवा. विनंती आहे इरफानबाई, सूर्यकांत हुमनाबादकर यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. हो इरफान, लेख गाव ना. ठीक आहे. धन्यवाद. या ठिकाणी आजच्या या नाटकाचं उद्घाटनाचा समारंभ अतिशय दिमागदार आणि आनंदाच्या सोहळ्यामध्ये पार पडलेला आहे. या निमित्तानं आज व्यासपीठावर सर्व पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे, अतिशय चांगलं गाव आहे, तुमचा प्रेम आहे, आमचाही तुमच्याबद्दल स्नेह आहे. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी यात्रा पार पडल्यानंतर एवढीच विनंती आहे, ही लोक प्रामाणिक आहेत, गोरगरीब आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत. या लोकांवर तुम्ही कृपादृष्टी ठेवा. आतापर्यंत जसं तुमचं प्रेम ठेवत आलात अशाच पद्धतीनं गावच्या विकासासाठी, गावच्या प्रगतीसाठी या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन जशा पद्धतीनं आम्ही तुमच्याकडे तो
त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी आम्हाला सहकार्य करा. मी विनंती करतो अतुलजी, आपणाला बोलायचं आहे. कोण बोलणार? अतुलजी एकच मिनटात तुम्ही या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं तुम्ही एकटे बोला, ही विनंती. नाही, मला माहिती आहे बोलत नाही ते. सर्वप्रथम संगमेश्वर चरणी व गैबीपीर चरणी विनम्र अभिवादन करून आजच्या या नाटकाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे आशास्थान आदरणीय चिवडशेट्टी सावकार, या तसेच या गावचे सरपंचजी, या सोसायटीचे चेअरमन, या गावचे उपसरपंच, आमचे मित्र संजयजी, तसेच आमचे सहकारी मित्र इरफानजी व सर्व सन्माननीय सोसायटीचे सदस्य व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. आत्ता सरांनी गावचा इतिहास सांगत असताना गैबीपीरच्या यात्रेपासून जी सुरुवात झाली ते नंतर हनुमान जयंती, तदनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि आज आपण संगमेश्वर यात्रेचा समारोप करत असताना सर तुम्ही गावचा इतिहास सांगितलात. सर्वधर्म समभावाची जी संकल्पना आपल्या महाराष्ट्र राज्याने पुरोगामी इतिहास सांगितला, त्या पुरोगामीची खरी प्रचिती आज या ठिकाणी आपण पाहतोय. या महिन्यात गेली 8-10 नाटकं उद्घाटनाला आम्ही गेलो, पण ज्या ज्या ठिकाणी सर नाटकाच्या उद्घाटनाला गेलो त्या ठिकाणी प्रतिसाद कमी होता. येवन आमच्या होटगीसारख्या गावात नाटकाची परिस्थिती बिकट होती. एक 20-25 ते एवढेच लोक होते. पण या ठिकाणी तुम्ही म्हटल्याप्रमाणे गावचा इतिहास सर्वधर्म समभावाचा आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. तुम्ही सांगितलं सर विकासासाठी या स्टेजवरच्या नेत्यांनी या गावावर कृपादृष्टी ठेवावी. मी या ठिकाणी स्वार्थ परमार्थ म्हणून सांगत नाही, पण या ठिकाणी नक्कीच सांगतो, ज्या ज्या वेळेस तुम्ही होटगीकरांना हाक देचाल त्या ठिकाणी स्वार्थ न ठेवता निस्वार्थ तुमच्या बाजूने आम्ही ठाम राहू, एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो. धन्यवाद. धन्यवाद अतुलजी. शेवटचा एक सत्कार समारंभ आहे. आपले प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेणारे आणि आपले आवडते शिक्षक संतोष उमनाबादकर यांचा सत्कार श्रीयुत इरफान शेख आणि संजय उमनाबादकर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. 5 मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मला माहिती आहे हे उद्घाटन पदाधिकारी किंवा आपले हार तुरे हे तुम्हाला जास्त पसंत नाही. तुम्हाला काय पसंत आहे ते आम्हाला माहिती आहे, पण थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सगळ्यात नम्रतेची सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कार्यक्रम होईपर्यंत पूर्ण रात्रभर शांततेनं या ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे. विनंती पण करतो. आणि पलीकडं पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी येऊन बसलेले आहेत. पोलिसांना आम्ही बोलवलेलं आहे. शांततेनं कार्यक्रम या ठिकाणी पार पाडायचा आहे, ही नम्रतेची विनंती. आपल्या गावच्या ग्रामदैवतांचं या ठिकाणी नाटक आहे. ग्रामदैवताच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आनंदानं स्वागत करा. आपल्या गावचे कलाकार महिनाभर प्रॅक्टिस करून आपल्या घरची कामं सोडून या ठिकाणी वेळ देऊन नाटकाची तयारी केलेत. त्यांचा आनंद आपण प्रामाणिकपणानं मनापासून घ्या, एवढीच विनंती या ठिकाणी करायचं. Jangan
दीन पावी शारदे नाट्य रंग वारदे करुणे सम्मानीन सतत करुणे सम्मानीन सतत हरि सतत मोहरी हरि सतत मोहरी बेळगाली संगमेश्वरा 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 यन्ना बाळनु बेळಗುವ शंकरा ओ देवा संगमेश्वरा 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 ಅಬಲೆಯ ಬಾಳಿಗೆ ಬಾಳನು ಬೆಳಗುವ ಶಂಕರ ಓ ದೇವಾ ಸಂಗಮೇಶ್ವರ 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 ಹೇ ತಂದೆ ಕರುಣಾಮಯಿ ಸಂಗೇಶ್ವರನೇ, ಈ ನನ್ನ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣನಂತಿರುವ ಈ ನಮ್ಮ ಅಣ್ಣಂದನ್ನು ಕಾಪಾಡುವ ಭಾರ ನಿನ್ನದೇ ತಂದೆ, ನಿನ್ನದೇ.
ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡುವೆನೆಂದು ಒಬ್ಬ ಅಣ್ಣ ಮಿಲಿಟರಿ ಸೇರ್ದ. ಇನ್ನು ಯುದ್ಧಕ್ಕಾಗಿ ಕಾರ್ಗಿಲ್ಗೆ ಹೊರಟಿರುವ ಈ ನಮ್ಮ ಅಣ್ಣಂದನ್ನ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಜಯಶಾಲಿಯಾಗಿ ಬರಲಿ ಅಂತ ನೀನೇ ಕಾಪಾಡು ತಂದೆ, ನೀನೇ ಕಾಪಾಡು. ಸತ್ಯಮೇವ ಜಯತೆ ಅನ್ನುವ ಶಬ್ದ ಇನ್ನೂ ಮುಳುಗಿಲ್ಲ ತಂಗಿ. ಸತ್ಯವಂತರು ಇರುವವರೆಗೂ ಸತ್ಯ ಎಂದೂ ಸಾಯುವುದಿಲ್ಲ ತಂಗಿ, ಸತ್ಯ ಸಾಯುವುದಿಲ್ಲ. ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಹೊರಟಿರುವ ನನ್ನ ತಮ್ಮ ಗೆದ್ದು ಬಂದೇ ಬರ್ತಾನಮ್ಮ. ಹೌದಣ್ಣ, ಈ ನಮ್ಮ ಅಣ್ಣಂದರ ಹೃದಯ ಭಂಡಾರದಲ್ಲಿ ಸೋಲೆನ್ನುವ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಸ್ಥಳವೇ ಇಲ್ಲಣ್ಣ. ತಂಗಿ ಸವಿತಾ, ಪೂಜೆ ಐತೇನಮ್ಮ? ಆ ದೇವರಲ್ಲಿ ಏನಂತ ಬೇಡ್ಕೊಂಡೆ? ಈ ನನ್ನ ಅಣ್ಣ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಜಯಶಾಲಿಯಾಗಿ ಬರಲಿ ಅಂತ ಬೇಡಿಕೊಂಡೆ. ಹಾ ಅಣ್ಣ, ಪ್ರಸಾದ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋಣ. ತಂಗಿ, ಈ ನಿನ್ನ ಪ್ರಸಾದವು ನಾನು ಯುದ್ಧದಿಂದ ಮರಳಿ ಬರುವವರೆಗೆ ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿ ಉಸಿರಾಗಿರ್ಲಮ್ಮ. ಅಣ್ಣ, ನೀನು ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀಯಲ್ಲ ಅಂತ ಒಂದು ಕಡೆ ಸಂತೋಷವಾದ್ರೆ, ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ನೀನು ನಮ್ಮನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ನನಗೆ ದುಃಖ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಣ್ಣ. ಹುಚ್ಚಿ, ಭಾರತದ ಭೂಮಿಯನ್ನು ನುಂಗಲಿ ಬಂದ ಆ ವಂಚಕ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ವಂಚಕರಿಗೆ ಒತ್ತು ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸಲು ಹೊಂಟಿದ್ದಾನೆ. ಅವನ ಶಕ್ತಿ ಮೇಲೆ ನನಗೆ ನಂಬಿಕೆ ಇದೆ ಅಮ್ಮ. ಅದು ಹಾಗಲ್ಲಣ್ಣ, ಆದ್ರೆ ಅವನಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಊಟ ಮಾಡ್ತಾನೋ ಇಲ್ಲೋ ಅಂತ ನನಗೊಂದು ಚಿಂತೆ ಆಗಿದೆ ಅಣ್ಣ. ಅವರಿಗೆಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟಾರ ನಮ್ಮ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ. ಆದರೆ ಅವರು ಮಾಡೋದು ಒಂದೇ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಕಾರ್ಬಾರ. ಲಂಚೆ ಒಮ್ಮ ಕೊಂಚವನ್ನು ಕೊಂಚ ಮಂಚದ ಮೇಲೆ ಏರಿಸಿ ಕಾಮುಕರು ಕೂಡ ಕಾಮದಾಟ ಆಡುತ್ತಾರೆ ಈ ಲುಚ್ಚ ರಾಜಕಾರಣಿಗಳು. ಅಂಥ ಲುಚ್ಚ ರಾಜಕಾರಣಗಳಿಗೆ ಒದ್ದು ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸಲು ವೀರ ವಿರೋಧಿ ವೀರರಮ್ಮ ನಿನ್ನ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲಣ್ಣ, ರಾಜಾದಿ ರಾಜ ಈ ನಮ್ಮಣ್ಣ ರವಿರಾಜ. ಸವಿತಾ, ಈ ನಿನ್ನ ಸವಿಯಾದ ಮಾತು ಕೇಳಿ ನನ್ನ ಮನ ಕರಗಿತಮ್ಮ, ನನ್ನ ಮನ ಕರಗಿತು. ಅಣ್ಣ, ನಮ್ಮ ತಂಗಿ ತುಂಬಾ ಜಾಣೆ ಅಣ್ಣ. ನಮ್ಮ ತಂಗಿ ಬಂಗಾರದ ತಂಗಿ ಅಣ್ಣ. ನೀನು ಹೇಳುವುದ ಮಾತು ಸತ್ಯವಿದೆ ರಣಜಿತ. ಆದರೆ ಆನಂದದ ಆಗಸವನೇ ಎತ್ತಿರುವ ನಿನ್ನ ನಗುಮುಖ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ತುಂಬಿಕೊಂಡಿರುವಾಗ ಅದು ಎಷ್ಟು ವರ್ಣಿಸಿದ್ರೂ ಕಡಿಮೆಯೇ ಸರಿ. ಅಣ್ಣ, ಪತಿವರ್ತೆ ಪಾವಿತ್ರೆ ನನ್ನ ತಂಗಿ ಕರಳಲ್ಲಿ ಕರಿಮಣ ಸರ ಕಟ್ಟದರೆ ಎಷ್ಟು ಶೋಭೆ ಅಣ್ಣ. ಪ್ರೀತಿಗೆ ಪಾತ್ರ ಆಗಿರುವ ನಮ್ಮ ತಂಗಿಗೆ ಪ್ರೇಮ ಸಿಂಹಾಸನ ಮೇಲೆ ಕುಂಡ್ರಿಸಿ ಪ್ರೇಮದಿಂದ ತೂಗಾಡಿಸಲು ಒಬ್ಬ ಗಂಡನನ್ನೇ ಹುಡುಕೋಣ. ಹೋಗಣ್ಣ, ನೀವಿಬ್ರು ಬರೀ ತಮಾಷೆನೆ ಮಾಡ್ತೀರಾ. ಗಂಡ ಅಂದ ಕೂಡಲೇ ಮುಖದ ಕಳಿ ಬ್ಯಾರೆ ಆಯ್ತು. ತಂಗಿ, ನಿನ್ನ ಮೋಹದ ಮುಖಕ್ಕೆ ಮುತ್ತಿನಂತ ವರವನ್ನು ಹುಡುಕವೆ. ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನನ್ನ ತಂಗಿ ಸದಾ ನಗು ನಗುತ್ತಾ ಇರಲಿ. ತಂಗಿ, ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿ ಕಾಣವೇ ನನ್ನನ್ನು ಸ್ವರ್ಗ, ಅದೇ ನನ್ನ ಮಾರ್ಗ. ತಂಗಿ ಸವಿತಾ, ನಾನು ರಣಜಿತನಿಗೆ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ವರೆಗೆ ಬಿಟ್ಟು
ಬಿಟ್ಟು ಹಾಗೆ ಹೊಲಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬರುತ್ತೇನೆ. ನೀನು ಇಲ್ಲೇ ಇರು ಅಮ್ಮ. ಅಣ್ಣ, ನಿನ್ ಜೊತೆ ನಾನು ಹೊಲಕ್ಕೆ ಬರ್ತೀನಿ ಅಣ್ಣ. ಆ ನೀನು ಹೊಲಕ್ಕೆ ಬರ್ತೀಯಾ? ಹೌದಣ್ಣ. ಹುಚ್ಚಿ, ಬೇಡಮ್ಮ ಬೇಡ. ಒಂದು ವೇಳೆ ಅಪ್ಪಿ ತಪ್ಪಿ ಹೂವಿನಂತ ಪಾದಗಳಿಗೆ ಮುಳ್ಳು ಚುಚ್ಚಿದ್ರೆ ನನ್ನ ಹೃದಯಕ್ಕೆ ಚುಚ್ಚಿದಂತ ಆಗುತ್ತದೆ ಅಮ್ಮ. ಅಣ್ಣ, ನಿಮ್ಮಂತ ಅಣ್ಣನನ್ನು ಪಡಿಬೇಕಾದ್ರೆ ನಾನೆಂತ ಭಾಗ್ಯಶಾಲಿ ಅಣ್ಣ. ಅಣ್ಣ, ನೀವಿಬ್ರು ದೇವ ಮಾನವರಣ್ಣ, ದೇವ ಮಾನವರು. ದೇವಮಾನವ? ನಾನು ದೇವಮಾನವಲ್ಲಮ್ಮ. ಈ ಊರಿಗೆ ವಾಸ ಮಾಡಿದಂತ ಗವಿಪೀರ್ ಹಾಗೂ ಸಂಗಮನಾಥನೇ ಈ ಊರಿಗೆ ಬರುವ ಸಂಕಟನು ಹೊಡೆದೋಡಿಸಿ ಸುಖ ಸಂಪತ್ತನ್ನು ಕೊಟ್ಟಿರುವ ಅವರೇ ದೇವಮಾನವ. ಬ್ರಿಟಿಷ್ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಇಂಗ್ರೇಜರು ತಾಬದಲ್ಲಿ ಇರ್ತಿರುವಾಗ ರಾತ್ರಿ ಹಗಲ ಕಷ್ಟ ಪಡೆದು ಬ್ರಿಟಿಷದವರಿಗೆ ಒದ್ದು ಓಡಿಸಿದ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವನೇ ದೇವಮಾನವ. ಅದರಂತೆ ಬಂದ ಭಕ್ತರನ್ನು ಕಾಪಾಡಿ ಬೇಡದ ಭಕ್ತರಿಗೆ ಬೇಡದು ಕೊಟ್ಟು ನನ್ನ ಗುರುವಾದ ರಂಗಸಿದ ಮುತ್ತಾನೆ ನಿಜವಾದ ದೇವರಮ್ಮ. ಅಣ್ಣ, ಸತ್ಯವಾದ ಮಾತು ಹೇಳ್ತಿ ಅಣ್ಣ. ತಂಗಿ ಸವಿತಾ, ನಾನು ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಹೋಗೋ ಮುಂದೆ ಪ್ರೀತಿದಿಂದ ಒಂದು ಹಾಡಮ್ಮ. ಅಲ್ಲಣ್ಣ, ನೀನು ಕೇಳೋದು ಹೆಚ್ಚ, ನನ್ನ ಹಾಡೋದೆತ್ತು. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಸೆ ನನ್ನ ಆಸೆ ಅಣ್ಣ. ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲವೂ ಮೆರಗು ಚೈತವೇ, ಬೆಳದಿಂಗಳ ಈ ಪ್ರೀತಿ ಕರಗಲು ಸಾಧ್ಯವೇ. ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲವೂ ಮೆರಗು ಚೈತವೇ, ಬೆಳದಿಂಗಳ ಈ ಪ್ರೀತಿ ಕರಗಲು ಸಾಧ್ಯವೇ. ಇಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿಯ ಪರಮಾನ, ಈ ಪ್ರೀತಿಯ ಯಜಮಾನ. ನಾವು ನಿರಗು ಚೈತ್ರವೇ, ಬೆಳದಿಂಗಳ ಈ ಪ್ರೀತಿ ಕರಗಲು ಸಾಧ್ಯವೇ. ಪ್ರೀತಿಯ ಭಾಷೆ ಕೇಳಿರಿ, ಕಣ್ಣಿನಂತ ಅಣ್ಣನು ತಾಯಿಯಾದನು ನೋಡಿರಿ. ಕಿಲಿಕಿಲಿ ಅಕ್ಕಿಗಳೇ ಪ್ರೀತಿಯ ಭಾಷೆ ಕೇಳಿರಿ, ಕಣ್ಣಿನಂತ ಅಣ್ಣನು ತಾಯಿಯಾದನು ನೋಡಿರಿ. ಮೇಲು ಏರಿದರು ನಗುವಿನ ಒಂದೇ ಸುದ್ದಿ, ಆಕಾಶವು ನೀನಾದೆ. ಈ ಕಣ್ಣುಗಳೇ ಕೊಡಲಾಗಲಿ, ಕಣ್ಣಿನ ಹರಿಯಲಿ, ಹೃದಯ ಮಳೆಯಲಿ.
ಕಂಡರೆ ಹೂವಿಗೆ ಸಾವಿರ ವರ್ಷವೇ ಕಣ್ಣೆರಡು ಇರಬಹುದು ನೋಟಗಳೊಂದೇ ಅಲ್ಲವೇ ರೂಪಗಳು ಎರಡೆರಡು ಹೃದಯ ಒಂದೇ ಅಲ್ಲವೇ ಈ ಕಂಗಳೇ ಕೊಡೆಯಾಗಲಿ ಕಣ್ಣಿನ ಅಲೆಯಲ್ಲಿ ಹೃದಯಕ್ಕೆ ಮಳೆ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ದಿನವೂ ಮೆರದು ಸೇರವೇ ಪ್ರೀತಿ ಬರಲು ಸಾಧ್ಯವೇ ಅಣ್ಣ ಕವಿತಾ ಅಣ್ಣ ನಿನಗಿಷ್ಟವಾದ ಶಾವಿಗೆ ಪಾಯಸ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಬಾರಣ್ಣ ಒಳಗೆ. ಓಹೋ ಶಶಾಂಕ ಬಾರು, ಬಹಳ ದಿವಸದ ನಂತರ ಬಂದಿರುವಲ್ಲೋ, ಈ ಸ್ನೇಹಿತನ ನೆನಪಾಯ್ತೇನು? ಯಾಕೋ ಇದಕ್ಕಿದ್ದಂತೆ ನಿನ್ನ ಮುಖ ಕಪ್ಪುವಾಗಿದೆಯಲ್ಲ, ಸರಿಯಾಗಿ ಊಟ ಮಾಡಿಲ್ವೇನೋ? ಸಾಲವೆಂಬ ಶೂಲ ಈ ಬಡವನ ಕುತ್ತಿಗೆಗೆ ಕತ್ತಿ ಎಲಿಗಿದಂತೆ ನೇತಾಡುತ್ತಿರುವಾಗ ರವಿರಾಜ್, ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ಅನ್ನ ಹೇಗೆ ಸಿಗಬೇಕಪ್ಪ, ಹೇಗೆ ಸಿಗಬೇಕು? ಹಾಗಾದರೆ ನೀನು ದಿನಾಲೂ ಕೂಲಿಗೆ ಹೋಗಿವ್ಯಾ? ಸಾಲಕ್ಕೆ ಮೂಲ ಆಗಿರುವ ಈ ಬಡವನ ಬಾಳು ಕುತ್ತಿಗೆಗೆ ಬಾಳು. ಕೂಲಿ ಮಾಡಿ ಕಾಸು ಕೇಳಿದರೆ ಕುತ್ತಿಗೆಗೆ ಒತ್ತು ಬಿಡ್ತಾನೆ ಆ ಶ್ರೀಕಾಂತ ಗೌಡ. ಗೌಡ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ರವಿರಾಜ್, ನಾನು ಆ ಗೌಡನ ಹತ್ತಿರ ಸಾಲ ಮಾಡಿದು 5,000 ರೂಪಾಯಿ. ಅದಕ್ಕೆ ಬಡ್ಡಿ ಸಮೇತ 15,000 ಎಂದು ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾನೆ ಆ ಸಾಹುಕಾರ. ಸಾಲ ತೀರಿಸುವುದು ನಿನ್ನಿಂದ ಆಗದು, ನಿನ್ನ ತಂಗಿಯನ್ನು ನನ್ನ ಮನೆಗೆ ಕಳಿಸಿಕೊಡು ಎಂದು ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾನೆ ಆ ಶ್ರೀಕಾಂತ ಗೌಡ. ಶಶಾಂಕ, ಏನು ಹೇಳಿರ್ವಿ ಶಶಾಂಕ, ಏನು ಹೇಳಿರ್ವಿ? ಇವು ನಿನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿ ನನ್ನ ಕೈಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿ ಹಾಕಿದಂತಾಗುತ್ತದೆ. ನಿನಗೆ ಎಷ್ಟೋ ಸಲ ಹೇಳಿದಲ್ವೇ ಶ್ರೀಮಂತರ ಸವಾಸ ಮಾಡಬೇಡೆಂದು. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನಡೆದ್ರು ಈ ವಿಷಯ ನನಗೆ ಏಕೆ ತಿಳಿಸಲಿಲ್ಲ ಶಶಾಂಕ? ನನಗೆ ಏಕೆ ತಿಳಿಸಲಿಲ್ಲ? ಹೋಗಲಿ ಬಿಡು, ಸಾಲವೆಂಬ ಭಾರ ಬುಡತನವೆಂಬ ಭೂತವಲ್ಲಿ ಭಾರುತ್ತಿರುವಾಗ ನಾನು ಮಾತನಾಡಲಾಗದೆ ನಿನ್ನ ಮನೆಯಿಂದ ಸ್ನೇಹದ ಸವಿ ನೆನಪಾಗಿ ನಿನ್ನ ಬಾಗಿಲಿಗೆ ಬಂದಿರುವೆಯೋ? ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡ. ಹೋಗಲಿ ಬಿಡು ಶಶಾಂಕ, ಈಗಲಾದರೂ ನನ್ನ ಮುಂದೆ ಹೇಳಿದೆಯಲ್ಲ ನಿನ್ನ ಕೊರೆಗಳನ್ನು, ಅಷ್ಟೇ ಸಾಕು. ಏನು ಮಾಡಲಿ ರವಿರಾಜ್, ನಿನ್ನ ಜೀವನ ಸಂತೋಷದಿಂದ ಸಾಗುತ್ತಿರುವೆ ಎಂದು ನಾನು ನಿನ್ನ ಆರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗಿದೆ ತಂದು ನಾನು ನಿನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಈ ವಿಷಯ ತಿಳಿಸಿರಲಿಲ್ಲ. ಶಶಾಂಕ್, ಯಾವಾಗ ಬಂದಿ ಶಶಾಂಕ್? ಈಗಲೇ ಬಂದೆ ರಣಜಿತ್. ರವಿರಾಜ್, ನೀನು ತುಂಬಾ ಅದೃಷ್ಟವಂತನಪ್ಪ. ತಮ್ಮ ಹಾಗೂ ತಂಗಿಯ ಜೊತೆ ಇಷ್ಟೊಂದು ಅನ್ಯೋನ್ಯವಾಗಿ ಸಾಗರದಿಂದ ತೇಲಾಡುತ್ತಿರುವಾಗ ನೀವೊಬ್ಬ ತುಂಬಾ ಅದೃಷ್ಟವಂತನಪ್ಪ. ಆದರೆ ನನ್ನ ಬಡತನವೆಂಬ ಭೂತ ಬಿರುಗಾಳಿಯಾಗಿ ಬೀಸಿ ಹೋಗಿದೆ ಎಂಬು ನಿಜವಾಗಲೂ ನಾನು ನತದೃಷ್ಟ ರವಿರಾಜ್, ನತದೃಷ್ಟ.
ತಪ್ಪ. ಯಾರು ಆ ದುಷ್ಟವಂತರು? ನಾನು ಆ ದುಷ್ಟವಂತನೇ? ಅಲ್ಲ ಅಲ್ಲ ಕಾಣೆ. ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆ ಕಾಮುಕರನ್ನು ದುಡ್ಡಿನ ದರಪದಲ್ಲಿ ಸರ್ಪನಾಗಿ ದುರ್ಜನ್ಯ ತೋರುವ ದುಷ್ಟರು ಅದೇ ದುಷ್ಟವಂತರು. ದೇಶ ರಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ವೀರರು ಹೋರಾಡುವುದು ಒಂದೇ, ಇಲ್ಲಿ ಲುಚ್ಚ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಓಡಾಡೋದು ಒಂದೇ. ಶಶಾಂಕ, ಈ ನಿನ್ನ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದರೆ ತಮ್ಮದಾದ ಲೋಕದಲ್ಲಿ ತೇಲಾಡುತ್ತಾರೆ ಕೈಲಾಗಲಾರ ಬಂಡರು, ಅದೇ ಷಂಡರು. ಅಣ್ಣ, ನೀನು ಹೇಳುವ ಮಾತು ನಿಜವಾಗಲೂ ಅಣ್ಣ ಸತ್ಯವಾದ ಮಾತು ಹೇಳ್ತೀಯ ಅಣ್ಣ. ನಾನು ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಹೋಗೋ ಮುಂದೆ ನಾನು ಸ್ತ್ರೀದಲ್ಲಿ ಇದ್ದರೆ ಅಷ್ಟೇ ಸಾಕು. ರಣಜಿತ್, ನಿನ್ನ ಅಣ್ಣ ಒಬ್ಬ ಸತ್ಯದ ಸಾಹಸಿಯಪ್ಪ, ಈ ಊರನ ಹುಲಿ. ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಬಡವರ ಬಂಧು. ಹೋಗಲಿ ಬಿಡು ರವಿರಾಜ್, ಈ ಹಾಳು ಗೊಡವೆ ನಮಗೆ ಕೇಳಬೇಕು. ಶಶಾಂಕ, ನೀನು ನನಗಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಓದಿದವನು. ನಿನ್ನ ವಿದ್ಯೆಗೆ ಬೆಲೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೋ ಈ ಸಮಾಜ. ಲಂಚದ ಆಸೆಗಾಗಿ ನಿನ್ನ ಭವಿಷ್ಯವನ್ನು ಹಾಳು ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದರಲ್ಲೋ ಲುಚ್ಚ ರಾಜಕಾರಣಿಗಳು. ಶಶಾಂಕ, ದುಡ್ಡಿದ್ದವನೇ ದೊಡ್ಡವನೆಂದು ಕರೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ ಈಗಿನ ಸಮಾಜ. ರೈತ ಬೆವರ ಸುರಿಸಿ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಹಣವನ್ನು ಮೋಸವಂಚನೆಗಳಿಂದ ಸುಡೆ ಮಾಡಿ ಬಿಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ. ಅದನ್ನು ಕಣ್ಣು ತುಂಬ ನೋಡಿ ಕೈ ಕಟ್ಟಿ ಕುಳಿತಿದೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜ. ರಾಜಕೀಯ ಮಾಡುವುದಕ್ಕಾಗಿ ಕೋಟಿಗಟ್ಟಲೆ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ರೈತನಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿ ಕೈಯಾಗ ಬಾಟ್ಲಿ ಕೊಟ್ಟು ಓಟ್ ಹಾಕೆಂದು ಕೇಳುತ್ತಿದ್ದಾರೆ ಈ ಲುಚ್ಚ ರಾಜಪಕ್ಷಗಳು. ಬಾಟ್ಲಿ ಕೈಯಾಗ ಬಂದ ಕ್ಷಣವೇ ಕುಡಿದು ಮಾತಿನಲ್ಲಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮಡದಿಯನ್ನು ಮರೆತು ಬಿಡ್ತಿದ್ದಾರೆ ಈ ಸಮಾಜ ಪುರುಷರು. ರಾಜಕೀಯ ಬೊಂಬಾಟದಲ್ಲಿ ಬೊಬ್ಬೆಯಂತೆ ಕುಣಿಯುತ್ತ ಕುಪ್ಪಳಿಸುತ್ತಿದೆ ಈ ಸಮಾಜ. ನೀನು ಹೇಳುವ ಮಾತು ಉಸಿರನ್ನೇ ಎಳೆಯುತ್ತಿದೆ ರವಿರಾಜ್. ಆದರೆ ಅವನು ಯಾವ ಇದ್ದಾನೆ ಈ ಊರಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯವನ್ನು ಅಡಗಿಸಲು? ಸಮಾಜದ ಮೂಲೆ ಮೂಲೆಯಲ್ಲಿ ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆ ಅನ್ಯಾಯ ಅಂದಾಗ ನಿನ್ನ ಒಬ್ಬರಿಂದ ಧರ್ಮವನ್ನು ಬೆಳೆಸಲು ಸಾಧ್ಯವೇನಪ್ಪ? ನೋಡಿದೆಯಾ ಶಶಾಂಕ್, ಅಸಹಾಯ ಎಂಬವು ನುಡಿಯನು. ಬಂಡ ಪುಂಡ ಪುಡಾರಿಗಳಲ್ಲಿಯೂ ಗಂಡಗಲಿಯಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯದ ಮೆಟ್ಟ ನಿತ್ತು ಹಣವಂತರ ಅಡ್ಡ ಹಾಸಿ ಇದೇ ಸಿಪಾಯಿಯ ಸವಾಲ. ಮೆಚ್ಚಿದೆ ರಣಜಿತ್, ನಿನ್ನ ಮಾತಿಗೆ ಮೆಚ್ಚಿದೆ. ಎಲೇ ಶಶಾಂಕ, ಕೇಳಿದೆನೋ ನನ್ನ ತಮ್ಮನ ಮಾತನ್ನು? ಆ ಗೌಡನಾಡಿದ ಮಾತಿಗೆ ತಲೆ ತಗ್ಗಿಸಿಕೊಂಡು ಬಂದಿರುವಲು. ನಾಚಿಗೆ ಆಗ್ಬೇಕು ನಿನ್ನ ಜನ್ಮಕ್ಕೆ. ಹೇಳಿ, ಒಂದು ವೇಳೆ ಆ ಸಂಘರ್ಷದಲ್ಲಿ ನೀನಾಗಿದೆ ನಾನಾಗಿದ್ರೆ ಆ ಗೌಡನ ಎದೆಗೆ ಒಂದು ಎದೆ ಶಿಳ್ಳಿ ರಕ್ತ ಹಾರಿಸಿ ಬಿಡ್ತಿದೆ ಆ ಶಿವಕಾಂತ ಗೌಡನನ್ನು. ಏನು ಮಾಡಲಿ ರವಿರಾಜ್, ನನಗೂ ನಿನ್ನಷ್ಟೇ ರೋಷ ಆವೇಶ ಬರುತ್ತದೆ ಆ ಗೌಡನ ಹೇಸಿ ಕೃತ್ಯ ಕೆಲಸ ನೆನೆಸಿಕೊಂಡರೆ. ಆದರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದ ನಿಂತ ತಂಗಿ ಇದ್ದಾಳೆ. ದುಡ್ಡಿನ ದರಪದಲ್ಲಿ ಸೇಡಿನ ಸರ್ಪವಾಗಿ ಕಚ್ಚಿದರೆ ಏನು ಮಾಡಲಿ ರವಿರಾಜ್? ಕಟುಕನ ಕೈಯಲ್ಲಿ ಕುರಿ ಸಿಕ್ಕರೆ ಕಡಿದು ತಿನ್ನುವುದೇ ಹೊರತು ಕರುಣೆ ತೋರುವುದಿಲ್ಲ.
ಸಾಕು ಸಲಿವಿದ ಕುರಿಯನ್ನು ಕಟಕನ ಬಾಯಿಗೆ ಬಲಿಯಾಯಿತು ಎಂದು ಕಣ್ಣೀರು ಹಾಕಲೇ ಅಥವಾ ಶ್ರೀಮಂತರ ಸ್ವಾಧೀನವಾಯಿತೆಂದು ಕೈಗೈಸಿ ನಗಲೋ? ಏನು ಹೇಳಲಿ ಶಶಾಂಕ, ಈ ನಿನ್ನ ಮಾತು ಕೇಳಿ ನನ್ನ ಕರಳು ಹಿಂಡಿ ಹಾಕದಂತಾಗುತ್ತದೆ. ಅಣ್ಣ, ನೀವು ಹಳ್ಳಿಯ ಹುಲಿಯಾಗಿ ಹಿಂಗ ತಲೆ ತೆಗೆದ್ರೆ ಹೆಂಗಣ್ಣ? ಹುಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಇಲಿ ಆಗಬಾರದು. ಈ ನಿನ್ನ ತಮ್ಮ ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ವಿದೇಶವರಿಗೆ ಒದ್ದು ಬಂದು ಭಾರತಕ್ಕೆ ಒಪ್ಪಿಸಿದ್ದಾನೆ ಶಿಸ್ತಿನ ಸಿಪಾಯಿಯಾಗಿ. ನೀವು ಇಲ್ಲಿಯ ಗೌಡನ ಕರ್ಮಕ್ಕೆ ಗರ್ಜಿಸಿವೆ ಹುಲಿ ಅಂತೆ. ಹಾಗಾದರೆ ಹೀಗೆ ಹೋಗುವೆ ಆ ಗೌಡನ ಮನೆಗೆ. ಶಶಾಂಕ, ನಿನ್ನ ಸಾಲವನ್ನು ನಾನೇ ತೀರಿಸಿ ಬರುತ್ತೇನೆ, ನೀನು ಇಲ್ಲೇ ಇರು. ಹಾ ತಂಗಿ ಸವಿತಾ, ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತನಿಗೆ ಊಟ ಪಡಿಸಮ್ಮ. ಆಯ್ತಣ್ಣ. ಹಾ ರಣಜಿತ್, ನಿನಗೆ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಗೆವರೆಗೆ ಒಯ್ದು ಬಿಟ್ಟು ಬರುತ್ತೇನೆ, ನಡಿ. ಅಣ್ಣ, ನೀನು ಬರುವಾಗ ನನಗಿಷ್ಟವಾದ ಸೀರೆ ಮಲ್ಲಿಗೆ ಹೂವ ತರ್ತೀಯ ತಾನೇ? ನನ್ನ ಮುದ್ದಿನ ತಂಗಿ, ನಿನ್ನ ಅಷ್ಟ ಸೀರೆ ಹೂವ ತಪ್ಪದೆ ತರುತ್ತೇನಮ್ಮ. ಹಾ ಅಣ್ಣ, ನೀನಲ್ಲಿ ಸರಿಯಾಗಿ ಊಟ ಮಾಡಬೇಕು, ಈ ನಿನ್ನ ಆರೋಗ್ಯದ ಕಡೆ ಗಮನ ಕೊಡಬೇಕು. ಹಾ, ಆಗಾಗ ಪತ್ರ ಬರ್ತಾ ಇರು. ನಿನಗೆ ಏನಾದ್ರೂ ನಗಡಿ ಆದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ಜಂಡು ಬಾಂಬ್ ಇದೆ, ನಗಡಿ ಆದ್ರೆ ಜಂಡು ಬಾಂಬ್ ಹಚ್ಕೋಬೇಕಾ? ಮತ್ತೆ ಆಯ್ತಮ್ಮ. ಹಾ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಏನು ಬಂದಿದೆಯಲ್ಲ ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್ ಫೇಸ್ಬುಕ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದ್ರೆಲ್ಲ ಕೈ ಆಡ್ಸೋಕ್ ಬಿಟ್ಟು ಈ ತಂಗಿ ಕಡೆ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಲಕ್ಷ್ಯ ಇಡು. ಆಯ್ತಮ್ಮ, ನೀ ಹೇಳ್ದಂಗೆ ಮಾಡುತ್ತೇನೆ. ಹಾ ಅಣ್ಣ, ತಾಳಣ್ಣ. ಅಣ್ಣ, ತಂಗಿಗೆ ಯಾವಾದು ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಣ್ಣ. ಆಕಿಗೆ ಹೂವಿನಂಗ ನೋಡಿಸ್ಕೋ ಅಣ್ಣ. ಆಯ್ತು ರಣಜಿತ, ನನ್ನ ತಂಗಿಗೆ ನೀನು ಬರುವವರೆಗೂ ನನ್ನ ಹೃದಯಕ್ಕಿಂತಾನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ನೋಡಿಕೊಂಡ ಹೋಗುತ್ತೇನೆ. ನಿಶ್ಚಿತವಾಗಿರು, ಹೋಗುತ್ತಮ್ಮ. ಹಾಣ, ನೀನು ಶುಭ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ಯಾ ಅಂದ್ರೆ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ಯಾ. ನಿನಗೆ ಯಾರ ದೃಷ್ಟಿನೂ ತೆಗಿಬಾರ್ದು, ಅದಕ್ಕೆ ದೃಷ್ಟಿ ತೆಗಿತೀನಿ, ತಾಳು. ಬಾಣ ಹೀಗೆ. ಪಾಪಿ ದೃಷ್ಟಿ, ನಾಯಿ ದೃಷ್ಟಿ, ತಾಯಿ ದೃಷ್ಟಿ, ನನ್ನ ದೃಷ್ಟಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಸಚಿನ್ ಹಾಗೂ ನಿತಿನ್ ದೃಷ್ಟಿ ದೂರ ಆಗ್ಲಿ. ತಂಗಿ, ನಾನು ಇನ್ನು ಬರಲೇ? ಆಯ್ತಣ್ಣ, ಹೋಗೋಣ. ನೀ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಮ್ಮ. ನಿನ್ನ ಆಶೀರ್ವಾದ ನನ್ನ ಮೇಲೆ ಇದ್ದರೆ ನಂಗೆ ಯಾವುದು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಹೋಗಿ ಬಾ ರಣಜಿತ್, ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಗೆದ್ದು ಜಯಶಾಲಿಯಾಗಿ ಬಾ. ಈ ಕನ್ನಡ ನಾಡಿನ ಹೆಮ್ಮೆಯ ಪುತ್ರನಾಗು. ರಣಜಿತ್, ನಿನಗೆ ಆ ಶ್ರೀ ಸಂಗಮೇಶ್ವರ ಸರ್ವಶಕ್ತಿಯನ್ನು ನೀಡಲಿ ಎಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇನೆ. ಹಾಣ, ನಾನು ಹೋಗಿ ಬರುತ್ತೇನೆ ತಂಗಿ. ನೋಡೋಣ, ಆದಷ್ಟು ಬೇಗ ನೀನೆಲ್ಲಿಂದ ಬೇಗ ಬಂದ್ಬಿಡೋಣ. ಈ ನಿನ್ನ ತಂಗಿ ನಿನಗೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತಾಳಣ್ಣ. ಆಯ್ತು ತಂಗಿ, ಇಂಥ ಸಂತೋಷ ಸಮಯದಲ್ಲಿ ದುಃಖ ಸುತ್ತ ನಿತ್ತರೆ ಹೆಂಗಮ್ಮ? ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಹೋಗಬಾ ಅಂದು ಹೌಸಿನಿಂದ ಕಳಿಸೋ ನಿನ್ನ ಅಣ್ಣನಿಗೆ. ಸರಿ, ಹಾಗೆ ಆಗ್ಲಣ್ಣ. ಹಾ ಅಣ್ಣ, ಬೇಗ ಬಂದ್ಬಿಡೋಣ. ಓ ನನ್ನ ದೇಶ ಬಾಂಧವರೇ, ಕಣ್ಣೀರ ಕತೆದೋಕೆ ಈ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಮಡಿದ
ನಾ ತೊಟ್ಟ ಹಠ ಆದುರವಾಗಿ ಸಫಲಗೊಳ್ಳೋದರಲ್ಲಿ ಸಂದೇಹವೇ ಇಲ್ಲ. ಸ್ವಂತ ಮಗನಂತೆ ನಟಿಸಿ ಶಿವಕಾಂತಗೌಡನ ಮನೆಗೆ ನಾ ಬೀಸುವೆ ಮೋಸದ ಬಲೆ. ಅದೇ ನನ್ನ ಕೊಲೆ. ನಾ ಮಾಡುವೆ ಶಿವಕಾಂತಗೌಡನ ಕೊಲೆ. ಆಗ ಸಿಗುವುದು ನಾ ತೊಟ್ಟ ಹಠಕ್ಕೊಂದು ಬಲೆ. ಶಿವಕಾಂತಗೌಡ ಹುಟ್ಟಿದವಳ ಸಾಯಲೇಬೇಕು, ಕಟ್ಟಿದ ಮನೆ ಬೀಳಲೇಬೇಕು. ಅದರಂತೆ ಒಂದು ದಿನ ನಿನ್ನ ಪಾಪದ ಜಯ ಧಾರ ಮಾಡು. ಅದನ್ನು ಕಂಡು ನಾನು ನಕ್ಕು ನಲಿಯಬೇಕು. ಚಂದನ ಚಂದ್ರ ಲೋಕವನ್ನು ಹೊತ್ತಿ ಚಂದನ ಚಕುರಿಯಂತೆ ನಕ್ಷತ್ರ ಮುಳುಗುತ್ತಿರುವೆ. ಕಂಗೊಳಿದ್ದಾಗ ಬರುವೆ ಬಾಲೆ. ಆ ರವಿರಾಜನ ತಂಗಿ ಸವಿತಾ ನನ್ನ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಕುಕ್ಕಿದೆ. ಆ ಹಕ್ಕಿಯ ಸುಖ ನಾ ಪಡೆಯಲೇಬೇಕು. ಸವಿತೆಯ ಸುಖ ಪಡೆದು ಗೌಡನ ಅಂತಸ್ತಿಯನ್ನು ಸಿಂಹಾಸನವರೆಗೆ ಸೆಡೆ ತೀರಿಸಿಕೊಳ್ಳೋದು ಈ ವಿಕ್ರಾಂತನ ತಂತ್ರ. ಅದೇ ನನ್ನ ದಿವ್ಯ ಮಂತ್ರ. ಮುಂದೆ ಅರಿತು ನೋಡಿ ವಿಕ್ರಾಂತನ ಕುತಂತ್ರ.